नमस्कार मित्रांनो. काय म्हणताय? फिजिक्समध्ये 9वी-10वीच्या पुढे तुम्हाला अशा काही आकृत्या दिसायला लागतात की त्याच्यामध्ये एक काहीतरी असा पेंडुलम दिलेला असतो. पेंडुलम म्हणजे एक समजा एक गोळा आहे, एका दोरीच्या साहाय्याने तो एका वरच्या छताला किंवा हुकला अडकवून ठेवला आहे आणि त्याच्यावर असे वेगवेगळ्या बाणाने एक फोर्स वर चाललाय, एक फोर्स खाली चाललाय आणि खाली काहीतरी इक्वेशन लिहिलंय, असं काहीतरी लिहिलेलं असतं. आपण म्हणतो हे कसं काय आलं, हे कसं काय, हे या नॉर्मल पेंडुलम तर नॉर्मल होता, त्याच्यावर हे फोर्सेस कुठून आले, कसे आले, काय म्हणतात या आकृतीला? तर आजचा व्हिडिओ आपण या आकृत्यांबद्दलच आणि ते कशा काढल्या जातात आणि त्या काढण्याच्या कामामध्ये न्यूटनचा एक चष्मा तुम्हाला कसा उपयोगाला येईल हे आपण सांगणार आहोत. तर नक्कीच हा व्हिडिओ नक्की बघा पूर्ण. तर मित्रांनो, या प्रकारच्या ज्या आकृत्या असतात त्याच्यामध्ये वेगवेगळे फोर्सेस मध्ये एक वस्तू आहे आणि त्यातनं काही फोर्स खाली चाललाय, काही फोर्स वर चाललाय, वेगवेगळ्या दिशेने चाललेत. तर त्या आकृत्यांना म्हणतात फ्री बॉडी डायग्राम. ओके, फ्री बॉडी डायग्राम. पण तुम्ही म्हणाल ह्या काढल्या कशा? हाऊ डज वन ड्रॉ सच डायग्राम्स? गुड क्वेश्चन. पण त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर ना, एक आपल्या फिजिक्समधला एक अतिशय महान शास्त्रज्ञ, फिजिसिस्ट, त्याचं नाव न्यूटन. तर त्या न्यूटनलाही बहुतेक लोकांना हे या प्रकारच्या आकृत्या कशा काढाव्यात, वेगवेगळ्या वस्तूंवर काम करणारे जे फोर्सेस आहेत, ॲक्टिव्ह फोर्सेस, ते कोणते आहेत, कसे आहेत, त्यांची डायरेक्शन कशी आहे, हे काढण्यात अडचणी येणार असं बहुतेक त्याला तेव्हाच कळलं असावं. म्हणून ना, तेव्हा तो म्हणला, न्यूटन म्हणला की बेटा फिकर ना कर, बच्चा है तू मेरा, तो ये ले एक चष्मा पहन. नाही प्लीज, न्यूटनचा चष्मा वगैरे असं कुठल्या संग्रहालयात वगैरे शोधायला तुम्ही जाऊ नका. तर असं काय म्हणजे आता नवीन एक इतिहासाचा प्रोजेक्ट सुरू होईल कुठल्या तरी ऐतिहासिक संग्रहालयात न्यूटनचा चष्मा कुठे मिळतोय का? नो नो नो. बट येस, न्यूटन has definitely given us a way to analyze forces active on any system of forces or any system like this. आणि त्या चष्म्यांचं नाव काय आहे? त्या चष्म्यांचं नाव, ऑफकोर्स, त्या चष्म्यांचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. मग न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वापरून हे कसं काढायचं, हा कसा अभ्यास करायचा? ओके, तर आता आधी ही काय सिस्टीम आहे ती बघूया आणि नंतर त्याच्यामध्ये न्यूटन्स लॉज ऑफ मोशन वापरून या डायग्राम कशा काढायच्या हे बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, एक पेंडुलम रोपच्या साहाय्याने, दोरीच्या साहाय्याने लटकवलाय. हां, तर त्याचं जे अडकवलेलं जे मास आहे तो गोळा आहे, सो दॅट मास इज एम. ओके, नंतर दोरी ही एल इतक्या लांबीची आहे आणि दॅट्स ऑल, आणि एका छताला ते अडकवलेले आहे. देन नेक्स्ट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन काय आहे की म्हणजे एखाद्या वस्तूवर कुठलाही एक्सटर्नल फोर्स ॲक्टिव्ह नसेल तर इट कंटिन्यूज इन दॅट स्टेट ऑफ मोशन ड्यू टू इट्स इनर्शिया and it does not change its momentum. दुसरं काय आहे की when
then some external force acts on it, the momentum changes and change in the direction of the impressed force. ओके. आणि तिसराही आहे की मग दोन वस्तू असतील तर ते दोन्ही एकमेकांवर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन देणार. पण ही काय फक्त ना एक लॉजच नाही, मोशन नाही आहे. तर मगाशी म्हणलं की हा कुठल्याही सिस्टीममध्ये जेव्हा काही मोशन चालू आहे तर त्या मोशनचा अभ्यास करण्यासाठी न्यूटनने आपल्याला दिलेले हे चष्मे आहेत. कसं काय? सो लेट्स गो. आता या केसमध्ये बघू, हा पेंडुलम आहे आणि तो म्हणजे ही वस्तू काय गोळा आहे आणि तो खाली अडकवला आहे. लेट्स कम टू दिस फर्स्ट डायग्राम. फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय की when there is no external force acting on this system, मग काय एक्सटर्नल फोर्स म्हणजे काय की फक्त तो जो ते जे मास खाली अडकवलेला आहे तर त्याचं काही एम किलोग्राम एवढं त्याचं काहीतरी मास असेल आणि ते वरनं अडकवलं आहे. सो इमॅजिन जेव्हा ॲट द मोमेंट जेव्हा आपण ते अडकवलं आणि खाली सोडलं. ऑल्सो इमॅजिन, आता न्यूटनच्या याच्यात थोडं आपल्याला फर्स्ट लॉ मध्ये काय इमॅजिन की ही जी स्ट्रिंग आहे ती स्ट्रिंग कशी आहे की ती इन्फायनाइटली एक्सटेंड होणारी आहे. ती जे अडकवलं की ती पुढत चालली आहे, पुढत चालली आहे, पुढत चालली आहे, ताणतच चालली आहे, ताणतच चालली आहे, ताणतच चालली आहे. वेन दॅट हॅपन्स, त्या मोमेंटला काय झालं की जी ताणत चालल्यामुळे त्याला एक काहीतरी वेलॉसिटी मिळाली. द मोमेंट यू अटॅच दिस ब्लॉब, अटॅच दिस मास टू दिस स्ट्रिंग, इट फेल अँड इट केप्ट फेलिंग. कारण कुठलाही एक्सटर्नल फोर्स त्या ठिकाणी नाही आहे. देर इज नो एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग. सो इन दॅट केस जी स्ट्रिंग आहे सो इट हॅज अ टेन्साईल फोर्स आणि टेन्साईल फोर्समध्ये ताणत चालली, ताणत चालली, ताणत चालली, इन्फायनाइटली ती स्ट्रिंग ताणत चालली. कारण स्ट्रिंग पण इन्फायनाइटली एक्सटेन्सिबल आहे आणि त्याच्यावर कुठलाच एक्सटर्नल फोर्स नाही आहे. सो ओनली फोर्स ॲक्टिव्ह ओव्हर हिअर इज टेन्साईल फोर्स एफ ऑफ टी आणि त्याची इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट झिरो. द मोमेंट यू अटॅच्ड इट, इट स्टार्टेड फॉलिंग and it started falling infinitely. First law of motion, न्यूटनचा दृष्टिकोन आहे. ओके, इट्स नॉट सम काइंड ऑफ स्वप्न नाही आहे. सो एक अनालाइज करायची पद्धत आहे की फर्स्ट स्टेप ऑफ अनालिसिस इज यू अनालाइज कन्सिडरिंग देर इज नो एक्सटर्नल फोर्स इन दॅट सिस्टम. ओके फाईन. एक खाली ॲक्ट करणारा फोर्स मिळाला, त्याला एक एम होतं आणि मग सो इट स्टार्टेड पुलिंग इट डाऊन. इट हॅड सम इनिशियल वेलॉसिटी यू आणि ते इन्फायनाइटली एक्सटेंड करतच सुटल्यामुळे त्याला फायनल वेलॉसिटी सुद्धा यूच, म्हणजे फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी. पहिला चष्मा काढून ठेवला. दुसरा चष्मा काय म्हणतो की लेट्स कम टू द रियालिटी ऑफ इट. ओके, अशी कुठली सिस्टीम नसते की तिथं फक्त एकच कुठला तरी ॲक्टिव्ह फोर्स आहे. अँड देर इज नो सिस्टीम पॉसिबली इन दिस वर्ल्ड वेन देर इज नो ओनली वन ॲक्टिव्ह फोर्स. काहीतरी त्याला एक्सटर्नल फोर्स येणारच. काहीच नसलं तरी पृथ्वीवर ग्रॅव्हिटी तरी असणारच. वरनं टाकलं खाली ग्रॅव्हिटी. इन आवर केस जेव्हा वरनं काही आपण बॉल तो सोडला आणि आता आपण इन प्रॅक्टिकल कन्सिडरेशन करू की त्याची एक स्पेसिफिक लेंथ होती. ओके, किंवा लेट्स से आता आपण ते पण घ्यायला नको. लेट्स फॉरगेट इट, स्टील एक्सटेंडिंग इन्फायनाइटेस. म्हणजे काय झालं की तो सुरू झाला, बॉल खाली टाकला, बट नाव देर वॉज अन एक्सटर्नल फोर्स विच वॉज ॲक्टिंग. सो व्हॉट वॉज दॅट एक्सटर्नल फोर्स? इट वॉज द ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी आली त्याच्यावर. त्यामुळे काय झालं, सुरुवातीला तो टाकला, द मोमेंट यू ड्रॉप
त्यावेळेला काय झालं, ॲट द सेम मोमेंट त्याला मगाशी जे म्हणलं फर्स्ट लॉ मध्ये टेन्साईल फोर्स अर्थातच होता, ती स्ट्रिंग आहे, पण दुसरं काय, ग्रॅव्हिटी आहे. त्यामुळे त्याला काय मिळालं, एक कंटिन्युअस ॲक्सिलरेशन. ओके, ॲक्सिलरेशन मिळालं आणि मग इट केप्ट ऑन ॲक्सिलरेटिंग बिकॉज ऑफ द ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे काय झालं, द फोर्स ॲक्टिव्ह ऑन इट तो किती झाला, एम इंटू वेलॉसिटी ड्यू टू टेन्साईल फोर्स आणि वेलॉसिटी ड्यू टू ग्रॅव्हिटी, हा काय झाला, ॲड झाला. ओके, सो फोर्स ऑफ टेन्साईल फोर्स इज ऑल्सो ॲक्टिव्ह आणि gravity is also active and they are acting in the same direction. So force active on it was mass into tensile force मुळे मिळालेलं acceleration आणि gravity मुळे मिळालेलं acceleration. So it continuously went on accelerating infinitesimally. ते चालतच आहे जगाच्या अंतापर्यंत, जसं आपण म्हणतो. फाईन, पण आता काय, दॅट्स नॉट द रियालिटी. असं तर काही नसतं कुठे. इन्फायनाइटली एक्सटेंड होणारी स्ट्रिंग वगैरे हे इमॅजिनरी कन्सेप्ट आहे. स्ट्रिंगला काहीतरी एक स्पेसिफिक लेंथ आहे. ओके, लेट्स ॲक्सेप्ट इट की त्याला काहीतरी लेंथ आहे. त्यामुळे काय झालं की ती स्ट्रिंग आहे ती वरून लटकवली आणि या तिथं जी पूर्ण लेंथ आहे तिथपर्यंत आली. तर तिथं काय झालं, तिथं आल्यावर काय झालं की इट स्टॉप्ड, इट कांट बी एक्सटेंडेड एनी फर्दर. ती खाली अजून ओढली जाणं आता अशक्य आहे, कारण इट हॅज रीच इज लिमिट झालं. सो ग्रॅव्हिटी इथं कसे, सो ग्रॅव्हिटी इज पुलिंग इट डाऊन. पण आता इतका वेळ ती जी स्ट्रिंग होती ती आपण एक्सटेंड करत होतो, पण स्ट्रिंगचं म्हणजे इलास्टिक फोर्समध्ये काय असतं, देर इज अ कॉम्प्रेशन अँड देर इज अ एक्सपान्शन. आता इतका वेळ ती काय झाली, एक्सपांड होत होती, पण आता काय झालं, इथं थांबल्यानंतर इट स्टार्टेड, द मोमेंट इट स्टार्टेड पुलिंग अप. म्हणजे काय झालं, ग्रॅव्हिटी इज पुलिंग इट डाऊन, टेन्साईल फोर्स इज पुलिंग इट अप. त्यामुळे ॲट दॅट मोमेंट काय झालं, इट स्टॉप्ड मुव्हिंग आफ्टर अ व्हाईल. कशामुळे की ग्रॅव्हिटी इज पुलिंग डाऊन आणि टेन्साईल फोर्स इज पुलिंग इट अप. इट्स वेट इज पुलिंग इट डाऊन अँड द टेन्साईल फोर्स इज पुलिंग इट अप. त्यामुळे फायनली इट केम टू अ स्टँड स्टिल. एका ठिकाणी ती थांबली. आणि कधी थांबली की जेव्हा वेट आणि फोर्स ड्यू टू टेन्साईल फोर्स हे they actually counterbalance each other and here it stopped moving, so it came to a standstill. त्या अर्थातच आपण न्यूटनचे 2 चष्मे म्हणजे 2 नियम वापरले आणि त्याचा अभ्यास या ठिकाणी केला. तर या ठिकाणी काय झालं, मास हे स्ट्रिंगमुळे मिळालेलं ॲक्सिलरेशन मायनस म्हणजे टेन्साईल फोर्समुळे मिळालेलं ॲक्सिलरेशन मायनस ग्रॅव्हिटीमुळे मिळालेलं ॲक्सिलरेशन. सो इथं फोर्स तो सबट्रॅक्ट झाला. द फोर्स गॉट सबट्रॅक्टेड बिकॉज इट इज ॲक्टिंग इन अपोजिट डायरेक्शन. सो वेट इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स अँड द टेन्साईल फोर्स इज ॲक्टिंग अपवर्ड्स. तर मित्रांनो, हे जे आपण इनिशियल डायग्राम बघितली आणि त्याच्यामध्ये मास, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ब्रॅकेट ए प्लस ऑर मायनस ग्रॅव्हिटी, हे जे काय आहे तर या सगळ्याचा अर्थ मी तुम्हाला जो पूर्ण एक्सप्लेन केला तो अशा पद्धतीने होतो. त्या आपण सिम्प्लिफाईड सिस्टीम घेतली, फक्त एक स्ट्रिंग घेतली आणि त्याला एक ब्लॉब होता, एक गोळा अडकवला होता, एवढंच केलं. बट रियालिटीमध्ये सिस्टीम कशा असतात की देर आर मल्टिपल ऑब्जेक्ट्स, देर आर मल्टिपल फोर्सेस. मे बी ह्या स्ट्रिंग एखाद्या भिंतीवर आपटली आहे किंवा वाय नॉट की इथं पण काहीतरी या छताच्या तिथे हुक आहे आणि हुकला सुद्धा ते अडकले. सो हुकवर किती फोर्स येतोय, करेक्ट,
किंवा एखाद्या दुसऱ्या ब्लॉबला, एखाद्या भिंतीला ती आपटली आहे. सो when it comes to another object, what will come to the picture? The third law of motion, when equal and opposite reaction. सो अशा पद्धतीने मित्रांनो, या पद्धतीच्या फ्री बॉडी डायग्राम काढल्या की तुम्हाला कुठल्याही मोशनमध्ये कुठे कुठे कसे कसे फोर्सेस ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांचे डायरेक्शन कशी आहे हे काढता येतं आणि त्याचा अभ्यास सोपा होतो. आणि अशा डायग्राम काढताना तर का मी तुम्हाला सांगितलं तसे न्यूटनचे चष्मे म्हणजे न्यूटनचे नियम तुम्ही वापरले तर तुम्हाला त्या पद्धतीने विचार करून त्या पद्धतीने तुम्हाला त्या डायग्राम काढता येतात आणि ती गणितं किंवा फोर्सेसचं प्लस आहेत का मायनस आहेत, कुठल्या डिरेक्शनमध्ये ॲक्टिव्ह आहेत किंवा त्यांच्यामध्ये अजून काही टँजन्शियल आहेत, तिरके आहेत वगैरे वगैरे, तर हे सगळा त्याचा अभ्यास करता येतो. अँड देन यू कॅन ॲनालाइज द ॲक्टिव्ह फोर्सेस इन अ प्रॉपर वे अँड देन यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम्स. तर मित्रांनो, मला वाटतं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आणि या पद्धतीने तुम्ही जर का न्यूटनच्या सारखा विचार करून, न्यूटनच्या चष्मा म्हणजे काय, न्यूटनसारखा पर्स्पेक्टिव्ह घेऊन जर का त्याच्याकडे बघितलं, त्याच्या नियमांमधनं इमॅजिन करून ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच या फोर्सेसचं ॲनालिसिस करता येईल आणि या पद्धतीची गणितं सोडवणं सोपं जाईल. सो आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. आणि असेच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओ करून नक्कीच तुम्हाला पुन्हा भेटतच राहील.